नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात? मस्त मजेत ना? बघा, आज मी तुम्हाला मातीचा तवा किंवा मातीची भांडी कशी वापरायची ते सांगणार आहे, पण त्यासोबत त्याचा आपल्याला उपयोग काय आहे, तो आपल्या आरोग्यासाठी चांगला आहे का, हे पण सांगणार आहे. बघा, आजकाल बाजारामध्ये खूप सारे मातीचे तवे, मातीची भांडी उपलब्ध होत आहेत. तर बघा, ही मातीची भांडी आरोग्यासाठी नक्कीच 100% चांगली आहेत. आपले पूर्वजसुद्धा मातीची भांडी वापरायचे. पण आत्ता सध्या ती कशी वापरायची याबद्दल बरेच गोंधळ असतात मनात. तर मी आज तुम्हाला तो गोंधळ दूर करणार आहे. तर बघा, इथे माझ्याकडे हा मातीचा तवा आहे. आता हा मातीचा तवा आपण चपाती भाकरी करण्यासाठी वापरू शकतो. तर हा मातीचा तवा आहे, याला आपण मिट्टी का तवा म्हणतो, मातीचा तवा म्हणतो. आता हे मातीचा जी भांडी आहेत ती एक ना, आपली जी स्वयंपाक करण्याची पारंपरिक पद्धत होती त्याकडं आपण थोडंसं काय म्हणतो आकर्षित होतोय असं म्हणू शकतो. की पारंपरिक पद्धतीने मातीच्या भांड्यांमध्ये जसं स्वयंपाक बनवायचं, तर आजकाल हा ट्रेंड होत चालला की मातीची भांडी लोक वापरायला लागलेली आहेत. तर बघा, तसंच हा मातीचा तवा आहे, पण तो वापरण्याआधी काही काळजी घ्यावी लागते. तर ती काळजी कशी घ्यायची हा व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळं भेटेल, माहिती मिळेल. बघा, त्याआधी मातीचा तवा का वापरायचा तर ते आपण जाणून घेऊया. तर बघा, मातीमध्ये असणारं फॉस्फरस, लोह, मॅग्नेशियम आणि इतर अनेक खनिजे असतात. संपूर्ण खनिज जी आहेत ती आपल्या शरीरात शोषली जातात या मातीच्या भांड्यांमध्ये जर आपण स्वयंपाक बनवला तर. आणि मग ह्या मातीच्या भांड्यांमध्ये बनवलेलं जे अन्न आहे ते खाल्ल्यामुळं किंवा त्यामध्ये अन्न बनवल्यामुळं तो जो अन्नाचा pH आहे तो संतुलित करण्याचं काम ही माती करत असते. तर बघा, असं ही मातीची भांडी अतिशय आरोग्यासाठी गुणकारी आहेत. तर बघा, ही मातीची भांडी वापरायची कशी. सध्या माझ्याकडे इथे तवा आहे मातीचा. त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, काही नाही, तवा नवीन आणला आपण की छान धुवून घ्या. धुतल्यानंतर एखादं बकेट असेल मोठं किंवा एखादी बादली असते, तर त्यामध्ये हा जो तवा आहे तो बुडवून ठेवायचा आहे पूर्ण 24 तास. म्हणजे हा तवा जो दिसतोय तुम्हाला स्क्रीनवरती, तो मी आज सकाळी 9ला पाण्यामध्ये ठेवलेला, तो दुसऱ्या दिवशी सकाळी 9 वाजता मी तो काढलेला आहे. तो काढल्यानंतर जेव्हा त्यातलं पाणी सुकतं, जरासं आटतं पाण्यातून बाहेर काढल्यावर, मग तो उन्हात ठेवायचा आहे पुन्हा पूर्ण 1 दिवस. म्हणजे मी दुसऱ्या दिवशी जेव्हा पाण्यातून तवा काढला तर तो पूर्ण दिवस मी त्याला उन्हात ठेवला. आणि संध्याकाळी म्हणजे आपला संध्याकाळ जेव्हा होते साधारणतः 6-7च्या दरम्यान वगैरे, तर त्यावेळेला मी तो तवा पूर्ण कोरडा झाला याची खात्री केल्यानंतर त्याला आपलं जे खाण्यातील तेल असतं, म्हणजे जे चपाती भाजीसाठी वापरतो आपण, ते तेल घेतलेलं आहे. तुमच्याकडे जर ब्रश असेल किंवा एखादा कापसाचा बोळा घ्या किंवा एखादा कपडा घ्या, मऊ स्वच्छ कपडा घ्या आणि त्यांनी ह्या तव्याला असं जाडसर असं 1-2 थरामध्ये 2 लेयरमध्ये हा जो तेल आहे ते पसरून घ्या तव्यावरती. त्यामुळं काय होईल ना, की तवा आपला वापरण्यासाठी तयार होईल. मग बघा, ह्याच्यासाठी आता आपल्याला करायचं काय आहे, जास्त काहीही कष्ट नाही आहे. फक्त त्याला पाण्यात 24 तास बुडवून ठेवा, दिवसभर उन्हामध्ये वाळवा, घ्या आतमध्ये स्वच्छ पुसा, कारण धूळ वगैरे बसलेली असू शकते म्हणून पुसायचं. आणि आपलं खाण्याचं जे तेल आहे ते छानपैकी तव्यावरती लावायचं आहे. हे तेलसुद्धा एक 5-10 मिनटानंतर सुकतं आणि तवा पूर्ण कोरडा होतो. 1-2 थर द्या, चालतं. आता मी एकावरती एक लगेचच देते आहे, तुम्ही बघू शकता इथं. तर आपला तवा खाण्यासाठी तयार होणार आहे. बघा, आता छान असं मी हे तव्याला तेल लावलेलं आहे. बघा, मातीचा तवा वापरताना कोणत्याही साबणाचा, निरम्याचा, कुठल्याही डिटर्जंट पावडरचा अजिबात किंवा एखादा सोप लिक्विड काहीही वापरायचं नाही आहे. इथं फक्त नैसर्गिक जे असेल तेच वापरायचं आहे मातीच्या भांड्यांची काळजी घेताना. ते मी पुढे सांगेनच. बघा, इथे तव्यामध्ये तेल पूर्ण शोषलं गेलेलं आहे आणि आपला तवा जो आहे तो आता जेवण बनवण्यासाठी, चपाती भाजण्यासाठी तयार झालेला आहे. बघा, माझी ही इन्फॉर्मेशन, ही माहिती कशी वाटते, तुम्हाला आवडली तर नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. तोपर्यंत जाता चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. बाय बाय.